नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आदिवासी विकास महामंडळाचा एक नवीन जी आर आलेला आहे। याच्यानुसार त्यांनी सुधारित आकृतीबंध मंजूर केलेला आहे। आता या सुधारित आकृतीबंधानुसार एकूण किती जागा असणार आहेत, किती कोणत्या पदासाठी किती जागा त्यांनी मंजूर केलेल्या आहेत, आगामी काळात याची जाहिरात कधी होऊ शकते आणि कोणती कोणती पद आगामी काळात आपल्याला जाहिरातीच्या माध्यमातून भरली जाऊ शकतात, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच आपण लॉन्च केलेली मित्रांनो, जी तुम्हाला टीसीएस आयबीपीएस साठी अत्यंत उपयुक्त अशी बॅच ठरणार आहे। लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे, तर इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जी आहे तर ते नक्की जॉईन करू शकता। जॉईन करताना काही अडचण आल्यास आमच्या टीमला तुम्ही कॉल करा आणि बॅच जॉईन करताना GM10 कोड यूज कराल तर तुम्हाला फ्लॅट 10% ऑफ जे आहे तर ते मिळून जाईल। आता बघा मित्रांनो, आपण जो आहे तर तो डायरेक्टली GR जो आहे तर तो पाहूया। बघा GR कशा संदर्भातला आहे, आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, कशाचा? महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक आस्थापनेवरील सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत। बघा ही त्यांची वेबसाईट आहे, हे महामंडळ आहे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ। तर हे आदिवासी विकास विभागाच्या अंडर जे आहेत तर ते काम करतं। बघा हे आदिवासी शेतकरी, आदिवासी कारागीर, आदिवासी भूमिहीन मजूर यांची आर्थिक पिळवणूक नाहीशी करून प्रभावी साधन म्हणून कार्य करण्याचं काम करते। त्यांच्यासाठी काही योजना पण ज्या आहेत, शेती संदर्भातल्या योजना, सहकारी क्षेत्रासंदर्भातल्या योजना हे महामंडळ राबवत असतं आणि याच महामंडळाचा आता सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे। चला पुढे बघा, आदिवासी विकास भवन 20 नोव्हेंबर 2025 म्हणजे आत्ताच हे जे आहे तर ते झालेलं आहे। बघा आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचा सुधारित आकृतीबंध शासनाच्या विचाराधीन होता आणि तो आता मंजूर करून देण्यात आलेला आहे। तर याच्यानुसार लक्षात घ्या 809 पद आता ही नियमित पद ज्याला आपण म्हणतो सरकारी पद, सरकारी जॉब ते असतील आणि बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे काय, ते शब्द वापरत नाही तर त्यांना हा शब्द वापरायचे कॉन्ट्रॅक्ट बेस। अशी 177 पदं तयार केलेली, किती? 177 पदे ही कॉन्ट्रॅक्ट बेसची असतील आणि 809 पदं हे किती कशी असतील मित्रांनो, परमनंट पदं आपल्याला पाहायला मिळतात। आता या कॉलम मध्ये संवर्गाचं नाव, त्याला किती असणारे वेतन, पहिल्या कॉलम मध्ये जुन्या आकृतीबंधानुसार असणारी मंजूर पदं आणि आता नवीन आकृतीबंधानुसार असणारी मंजूर पदं। ओके, आता हे वरचं जे आहेत तर ते IAS किंवा डेप्युटी कलेक्टर ही जी परीक्षा पास होता ना त्याच्यासाठी, आपल्यासाठी नाही। हे पुढे हे गट ब राजपत्रित पद इथे, त्याच्यानंतर गट क ची पद की तिथं आपल्याला बघायला मिळू शकतात। बघा उपव्यवस्थापक H14 ची वेतन श्रेणी आहे। आधी 47 जागा होत्या, त्या आता किती झाल्यात मित्रांनो, फक्त 43 म्हणजे काय, मायनस मध्ये आहे। विपणन निरीक्षक H14 38,600 1,22,000 किती होते आधी, 144, आता किती झाले 85 म्हणजे काय, कपात इथं पण काय झाली, कपात। पुढे लेखापाल किती जागा होत्या, 57 किती झाल्या 23, काय म्हणू शकतो आपण, कपात, निगेटिव्ह। अंतर्गत लेखा परीक्षक 10च्या 9 झाल्या। सहाय्यक व्यवस्थापक हे पद डायरेक्ट मृत संवर्ग घोषित करून दिलेले, आधी 18 जागा होत्या, आता याच्या जागाच भरल्या जाणार नाही। लघु लेखक निम्न श्रेणी 1 जागा होती, ती पण आता कॅन्सल करण्यात आली। पण उपलेखापालची नवीन पद निर्माण करण्यात आली, जी आधी 0 होती ती 33 झाली, म्हणजे वाढ म्हणू शकतो आपण इथं, वाढ किंवा नवीन पदाची निर्मिती, 33 पद इथं जे आहेत तर ती तयार करण्यात आली त्यांच्याकडून। पुढे वरिष्ठ सहाय्यकच्या 51 जागा होत्या, त्या किती झाल्या, 50। त्याच्यानंतर लघु टंक लेखक हे मृत संवर्ग म्हणजे याची पद आता भरली जाणार नाही। वीज तंत्री कॅन्सल, स्वागतिका कॅन्सल, वाहन पर्यवेक्षक कॅन्सल। पुढे नवीन काही पद निर्माण करण्यात आलेली, ती म्हणजे बघा कनिष्ठ सहाय्यक हे होतं, पण याचं नाव आता काय असतं, लिपिक टंकलेखक आणि लिपिक तथा विक्रेता हे दोन्ही पद एकत्र करून आता लिपिक आणि टंकलेखक ही एकच पद असणार आहे आणि यांना एकच वेतन श्रेणी असते S6 ची 19,900 63,200, याच्या 118 जागा होत्या आणि 20 जागा होत्या। आता मात्र या जागा कमी झालेल्या आहेत, 119 एवढ्या जागा ज्या आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात। ओके, किती, 119 जागा आता मंजूर झालेत, म्हणजे लिपिकच्या याच्यात कमी झालेले। टंकलिखिक हे पद कॅन्सल केले दिलेले। रोखपाल याच्या किती 41 जागा होत्या, त्या किती राहतील, 40। त्याच्यानंतर गोदामपाल याच्या जागा 80 होत्या, मग मात्र आता वाढलेल्या 137 म्हणजे इथं वाढ झालेली आपल्याला दिसते। त्याच्यानंतर प्रतवारीकार याच्या 365 जागा होत्या, त्या कितीवर आल्या, 198 वर आल्या। टोटल जर तुम्ही ह्या आकृतीबंधानुसार जर तुम्ही जर पाहिलं मित्रांनो, तुम्हाला असं दिसेल की आधी 1093 जागा होत्या, त्या किती झाल्या, 809 जागा झाल्या।
म्हणजे काय की जागांमध्ये इथं कपात झालेली आहे, कारण की नवीन वेळेनुसार काही पदं त्यांनी कमी जास्त जे आहेत तर ते केलेले आहेत. आधी 1093 पदं होती, आता किती झालेली आहेत? 809 पदं एवढी जी आहेत तर ती आपल्याला बघायला मिळतात. आता यांनी तर सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या सांगितलेल्या आहेत. 292 पदं त्यांनी काय केलेली निरसित केलेली आहेत, म्हणजे काय कॅन्सल केलेली आहेत. याच्यामध्ये ते सगळ्या काही गोष्टी सांगितल्या आहेत की याची इतकी पदं त्याची तितकी पदं, हे सगळे मृत संवर्ग घोषित करून त्यांनी जे आहेत तर ते भरलेले नाहीत. बघा इथं सगळी यादी दिलेली आहेत कोणते कोणते पदं ते आता या काळात भरण्यात येणार नाही. शिपाई महत्वाचं होतं, 38 पद होते, आता शिपाई तुम्हाला हे पदच बघायला मिळणार नाही. पण त्यासोबतच ते काय करणार आहेत मित्रांनो, ही जी काही पद आहेत जसं की वाहन चालक ची 43 पदं, टॅली लेखापाल 12 पदं, शिपाई 82 पदं आणि रखवालदार याची 40 पदं, ही 177 पदं ही कशा भरण्यात येतील? कंत्राटी स्वरूपाची भरण्यात येतील. आधी ही परमनंट राहायची ना, कुठल्याही ऑफिसमध्ये जा शिपाई तुम्हाला पाहायला मिळायचा, शिपाई बरेच कामं करून टाकायचा, फाईल इकडच्या तिकडं, बाकी पण गोष्टी इकडच्या तिकडं करायचा तर तो मात्र आता कंत्राटी स्वरूपाचा राहील. आणि हे कॉन्ट्रॅक्ट कोणाला राहील मित्रांनो? कंपनीला राहील. फॉर एक्झाम्पल XYZ या कंपनीला आहे, ती कंपनी व्यक्तींची भरती करेल आणि ती त्याच्या पद्धतीने व्यक्तीला काढेल आणेल, ते जे काही कंपनी असेल ते करणार आहेत. 177 ती ही पदं आता जी आहेत तर ती निर्माण झालेली आहेत. आता बघा याच्या पुढे याच्यापैकी ज्या रिक्त जागा आहेत तर त्यांची भरती कशा पद्धतीने येणार लक्षात घ्या. सगळ्यात आधी आकृतीबंध हा तुम्हाला मंजूर करावा लागतो, त्यासोबतच सेवा प्रवेश नियम पण तुम्हाला प्रत्येक पदासाठी जे आहेत तर ते लिखित द्यावे लागतात. आता बघा उपलेखापाल हे इंट्रोड्यूस झालं. आता उपलेखापालची निवड कशा पद्धतीने करायची, त्याच्यासाठी पात्रता काय पाहिजे, प्रमोशनने किती पदं भरली जातील, स्पर्धात्मक परीक्षेने किती पदं भरली जातील, हे सगळे सेवा प्रवेश नियमामध्ये असतं. सेवा प्रवेश नियम तयार करावे लागतात. त्याच्यानंतर बिंदू नामावली तयार केली जाते की कोणत्या जागा SC ला जातील, कोणत्या ST ला जातील, OBC ला जातील, OBC महिलेला जातील, अशा पद्धतीने बिंदू असतो. त्याच्यानंतर हे काय करतात मित्रांनो, हे सगळं आता झालं तर मंजूर पद आणि रिक्त पद हे बघतात. समजा 100 पदं मंजूर आहेत, 80 पदं भरली गेलेली आहेत, 20 पदं रिक्त आहेत, तर हे काय करतात संबंधित विभागाला म्हणजे आदिवासी विकास विभागाला पाठवतील की 20 पदं रिक्त आहेत, भरून टाकायचे का? ते म्हणतील ठीक आहे 20 राहू द्या, आतासाठी तुम्ही 15 पदं भरून टाका. मग ह्या विभागाची मान्यता येते 15 पदांची, ही पुन्हा कोणाकडे जाते? वित्त विभागाकडे मान्यतेसाठी जातात, कारण की या 15 पदांसाठी खर्च पण लागतो ना. वित्त विभाग यांना मान्यता देतो. पुन्हा आदिवासी विकास विभाग काय करते? एक भरती संस्था करते, जसं की TCS आहे, IBPS आहे किंवा MPSC कडे असतील किंवा स्वतः घेणं असेल तर हे सगळे भरती संस्था काढते. त्याच्यानंतर ते जाहिरात करतात, जाहिरात नंतर परीक्षा येते, परीक्षेनंतर निवड यादी लागते, कागदपत्र पडताळणी होते, त्याच्यानंतर तुम्हाला नियुक्ती दिली जाते. तर ही संपूर्ण एक प्रोसेस जी आहे तर ती फॉलो करावी लागते इथं. ओके, तर ही सगळी प्रोसेस आता होणार आहे. आता हे सुरू झालेलं बघा, मुख्यमंत्र्यांनी जो 150 दिवसांचा कार्यक्रम दिला होता त्याच्यामध्ये महत्वाचा कार्यक्रम हाच होता की प्रत्येक विभागाने त्यांचा आकृतीबंध मंजूर करायचा आहे. फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रत्येक विभागाला सांगितलेले की तुम्ही तुमचा आकृतीबंध मंजूर करून घ्या. येणाऱ्या कालावधीत 2026 मध्ये देखील आपल्याला चांगली नोकर भरती बघायला मिळू शकते, कारण की नोकर भरती भरल्यानंतर पुढची स्टेप जी आहे आकृतीबंधानंतरची पुढची स्टेप ही नोकर भरतीच असते. आणखी काही अपडेट असेल तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जरूर बघायला मिळणार आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.